पेठ ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा शहराच्या बाहेर असलेल्या डांगे कॉलेज बस थांब्याच्या अलीकडे आडव्या आलेल्या आयशर ट्रकची धडक वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो दुभाजकाला धडकून भीषण अपघात झालाय। या अपघातात महिला ठार तर तिघे जण जखमी झालेत। आशा पंडितराव देशमुख असं मृत महिलेचं नाव असून त्या मर्दवाडीचे विद्यमान उपसरपंच भारत देशमुख यांच्या मातोश्री होत्या। पंडितराव भाऊसो देशमुख, पूनम विकास पाटील, सुमित्रा अनिल लवटे अशी जखमींची नावे आहेत। अपघातानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। अनोळखी आयशर चालकाविरुद्ध सुजित देशमुख यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास सुजित देशमुख यांचे चुलत भाऊ भारत देशमुख यांच्या कार्यक्रमासाठी चुलते पंडितराव देशमुख, चुलती आशा देशमुख, बहीण पूनम पाटील आणि सुमित्रा अनिल लवटे हे विजयनगर येथून बोलेरोमधून आष्ट्याच्या दिशेने येत होते। पेठ सांगली रस्त्यावर डांगे कॉलेज बस थांब्याच्या जवळ सर्वोदय कारखाना रोडने आलेल्या अनोळखी आयशर चालकाने आयशर ट्रक त्यांच्या आडवा चालवला। या ट्रकची धडक वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो चालक पंडितराव देशमुख यांनी बोलेरो उजव्या बाजूस घेताच दुभाजकाला धडक बसून अपघात झाला। या अपघातात पंडितराव देशमुख यांच्या डोक्याला आणि दोन्ही पायाला तर पूनम पाटील, सुमित्रा अनिल लवटे यांच्या डोक्यास मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या। आशा देशमुख यांच्याही डोक्यास मार लागला। त्यांच्यावर मिरज येथे उपचार चालू असताना सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तर बोलेरो 4 चाकीचे अंदाजे 40,000 रुपयांचे नुकसान झाले। अपघातानंतर आयशर चालक आयशरसह पसार झाला।